आणि आता एक मोठी बातमी समोर येते। अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय। राजकीय घडामोडींना आता वेग आलेला असताना आता अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गेल्या वेळेला जेव्हा या तीनही प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती त्याच वेळेला सुनील तटकरे यांनी असं सांगितलं होतं की गरज पडली तर अजून एखादी बैठक होऊ शकते आणि त्यावेळेलाच अशी माहिती मिळत होती की सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी ही बैठक होणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित असतील आणि त्यानुसारच आता जी माहिती मिळते त्यानुसार आज दुपारी अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि त्यामुळे आजच रात्री दिल्लीमध्ये ही बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। चर्चा अशी सुद्धा आहे की उद्या किंवा परवा या 2 दिवसांमध्ये भाजपची गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर 5 तारखेला शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी तत्पूर्वी जागांच्या वाटपांमध्ये जर काही चर्चा करायची असेल किंवा काही देवाणघेवाण शिल्लक राहिली असेल तर ती देवाणघेवाण आजच्या दिवशी जे आहे आजच्या बैठकीमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा केली जाते आहे। सातत्यानं आपण जर बघितलं तर चर्चा एकूण जी माहिती सूत्रांची येते त्यानुसार अजित पवार यांच्याकडे असलेले एखाद दुसरं खातं जे आहे ते शिंदे यांच्याकडनं मागितलं जात आहे आणि त्या व्यतिरिक्त काही महत्त्वाची खाती त्यांच्याकडनं मागितली जात आहे जी देण्याला भाजपचा नकार आहे आणि त्यामुळे अखेर आज पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्वाच्या पुढे या तीनही नेत्यांची बैठक होईल आणि त्याच्यामधून कोणाच्या वाट्याला नेमका किती जागा आणि कोणती खाती या संदर्भातल्या चर्चा होणं अपेक्षित आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। अक्कलकोटमध्ये मोकाट फिरणाऱ्या 10 ते 12 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून कुत्र्यांना विषारी पदार्थ खाऊ घालण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर गावासह परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी चांगलाच धडा शिकवलाय। दारूबंदीचा ठराव करूनही अवैधरित्या दारू विक्री केल्यानं महिलांनी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले। छत्रपती संभाजीनगरात संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री करणारे दारू अड्डे उद्ध्वस्त केले। उसाच्या फडात जाऊन महिलांनी दारूच्या बाटल्या फोडल्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मजुरीचे पैसे वाटपासाठी जात असताना कामगारांनी ठेकेदाराला चाकूचा धाक दाखवत लुटले। या प्रकरणी पोलिसांनी लाखोंच्या मुद्देमालासह 6 आरोपींना अटक केली आहे। सोलापूरमध्ये मुलाकडूनच शेतकऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। चंद्रकांत वनमाने असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे। विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पीएमपीएल प्रशासनानं 11 महिन्यात 1,20,00,000चा दंड वसूल केलाय। दररोज 70 ते 80 प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनानं दिली आहे। सोलापुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। बॉम्बे पार्क या उच्चभ्रू वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिल्लीकडे कूच केलेली आहे। जिल्हाभरातील हजारो शेतकरी विविध मागण्यांसह दिल्लीकडे निघालेत। यासाठी त्यांनी संयुक्त किसान मोर्चाची स्थापना केली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशातील शाही जामा मशीद संरक्षित वारसा स्थळांपैकी एक असून तिचं नियंत्रण आणि व्यवस्थापन आपल्याकडे द्यावं असं पुरातत्व खात्यानं न्यायालयाला दिलेल्या प्रतिसादात म्हटलंय। न्यायालयानं पुरातत्व खात्याला मशिदीचा सर्वे करण्याची अनुमती दिली होती आणि त्यानंतर या ठिकाणी हिंसाचार झाला होता। 4 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। फेंगल चक्रीवादळाचा दक्षिण भारतावर मोठा परिणाम होतोय। केरळ आणि आंध्रमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। केरळमधील 4 जिल्ह्यांमध्ये हा पावसाचा अलर्ट देण्यात आलाय।